भारतात एक वाक्य आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं, ते म्हणजे भारतीय माणसाचा प्रत्येक दिवस टाटांपासून सुरू होतो आणि टाटांपाशीच संपतो. याला कारण काय? तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वापरत असलेल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या टाटा समूहाशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेल्या असतात. त्यामुळं टाटा हे नाव जरी उच्चारलं की लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची सुरक्षितता, विश्वास आणि दर्जाची भावना आपोआप जागरूक होते. आजच्या काळामध्ये अनेकांमध्ये मिळेल त्या क्षेत्रातनं, मिळेल त्या गोष्टीतून मिळेल ते ओरबाडून घेत आपल्या पुढच्या 7 पिढ्या बसून कशा खातील याची तजवीज करून ठेवण्याची वृत्ती आपल्याला दिसून येते. काही कंपन्या तर काय करतात की फक्त नफा कमावण्याच्या घाईमध्ये समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हे विसरतात. पण टाटा समूह या सगळ्या भाऊगर्दीमध्ये वेगळा ठरतो. हा बिझनेस समूह असा वेगळा नेमका का झाला, तो कसा झाला आणि इतर कोणत्याही बिझनेसला आज तागायत जे शक्य झालं नाही एवढं योगदान त्यांनी भारत देशासाठी कसं दिलं, टाटांची सविस्तर कहाणी आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. यामध्ये टाटा समूहातल्या कंपन्यांचं साम्राज्य, टाटा ग्रुपची मालकी, टाटा ट्रस्ट नक्की काय काम करतं हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. भारत देशाचा औद्योगिक इतिहास लिहायचा जर झाला तर पहिल्या पानावर टाटा समूहाचं नाव आपोआप येईल. देशाला आधुनिक उद्योग, विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षण आणि रोजगार यांच्या माध्यमातून ज्या शक्तीने उभं केलं त्या शक्तीचा केंद्रबिंदू म्हणजे टाटा. आज टाटा समूह हा एक उद्योग समूह नाहीये तर एक विचारधारा आहे. ही विचारधारा आपल्याला काय सांगते की व्यवसाय जो काय आहे तो फक्त नफा कमावण्यासाठी नसतो. व्यवसाय जो आहे तो समाजाला उन्नत करण्यासाठी, एखाद्या देशाचं, एखाद्या राष्ट्राचं भविष्य निर्माण करण्यासाठी असतो. आणि म्हणूनच भारतामधील लोक जे आहेत ते टाटा समूहाला नेशन बिल्डर असं म्हणतात. टाटा समूहाची कहाणी जर बघायची म्हटली तर ती सुरू होते जमशेदजी टाटा यांच्यापासून. भारतामध्ये त्या काळी आधुनिक उद्योग जे आहेत ते अस्तित्वात नव्हते, पण जमशेदजी टाटांनी हे बदललं. त्यांनी देशातली पहिली स्टील कंपनी उभारली, पहिला जलविद्युत प्रकल्प उभारला, पहिली आधुनिक संशोधन संस्था त्यांनी उभी केली आणि भारतीयांना जगासमोर उभं राहण्याची त्यांनी ताकद दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जमशेदजी टाटा यांनी भारतीय उद्योग विश्वाला फक्त आकारच दिला का तर नाही, तर त्यांनी या उद्योगांना एक दिशा दिली. जिथे जिथे भारताला वाट काढण्याची गरज होती तिथे तिथे टाटांनी पहिला दिवा लावला आणि ती वाट आपल्या देशाला दाखवली. त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक उद्योगामध्ये सचोटी, प्रामाणिकपणा आणि दर्जाचा ध्यास असायचा. नफा हा त्यांच्या दृष्टीने अंतिम ध्येय नव्हता. नफा पाहिजेच पण तो अंतिम ध्येय नव्हता. उत्कृष्ट सेवा देत मिळालेला जो काही नफा आहे ही त्यांची खरी कमाई होती. टाटा समूहाची आजची जी विश्वासार्ह प्रतिमा आहे ती जमशेदजी टाटांनी हा जो पाया घातलेला आहे त्या पायावर उभी आहे. जमशेदजीच्या मुलांनी देखील हा जो काही वारसा आपल्याला मिळालेला आहे तो पुढे चालवला. दोराबजी आणि रतनजी टाटा यांच्या काळामध्ये टाटा समूह अधिक वाढला. दोराबजींच्या उदारपणाने टाटा कर्करोग संशोधन संस्थेला जन्म दिला. त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचा शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त भारतीय समाजासाठीच वापर झाला. या सगळ्यानंतर समूहाची सूत्रे आली ती रतन टाटा यांच्याकडे. त्यांनी कंपन्यांमधील विस्कळीत जी काही संरचना होती ती पुन्हा एकदा मार्गावर आणली. टाटा समूहाचं आजचं जे साम्राज्य आहे हे टाटा समूहाच्या अद्वितीय रचनेमुळे टिकून आहे. टाटा ग्रुप, टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट या त्रिकोणी कंपन्या ज्या आहेत त्यांनी भारतामध्ये हे एक असं मॉडेल उभं केलेलं आहे जे जगामध्ये तुम्हाला इतर कुठेही आढळणार नाही. आज जर आपण बघितलं तर टाटा समूह 100 पेक्षा अधिक कंपन्यांनी बनलेला आहे. TCS पासून ते अगदी टाटा मोटर्स पर्यंत, टाटा स्टील पासून ते टायटन पर्यंत, एअर इंडिया पासून ते ताज हॉटेलच्या चेन पर्यंत, JLR पासून ते टाटा पॉवर पर्यंत या सगळ्या कंपन्यांचं एकूण जर तुम्ही मार्केट कॅपिटल बघितलं ते साधारणपणे 37-38 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या सगळ्या कंपन्यांची मालकी जी आहे ती एका व्यक्तीकडे किंवा एका कुटुंबाकडे अजिबात नाही. या साम्राज्याचा खरा मालक जो आहे तो टाटा सन्स आणि टाटा सन्सचा प्रमुख मालक आहे तो म्हणजे टाटा ट्रस्ट. टाटा सन्स ही जी काही संस्था आहे ती टाटा समूहाच्या सगळ्या कंपन्यांची मालक कंपनी आहे. TCS सारख्या सर्वात मोठ्या कंपनीमध्ये टाटा सन्सचा 72% हिस्सा आहे. म्हणजे TCS ने जेव्हा हजारो कोटींचा नफा जाहीर केला तेव्हा त्या नफ्याचा मोठा भाग जो आहे तो टाटा सन्स कडे. टाटा स्टील म्हणा, टाटा मोटर्स म्हणा, टायटन, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स या सगळ्या कंपन्यांचा डिव्हिडंड जो आहे तो टाटा सन्स कडे येतो. बाहेरून जर तुम्ही बघितलं तर ही एखाद्या मोठ्या उद्योगपतीची संपत्ती तुम्हाला वाटू शकते, पण इथंच टाटांचं मॉडेल जे आहे
ते जगातल्या सगळ्या उद्योग समूहांपेक्षा वेगळं ठरतं, कारण टाटा सन्सचा 66% मालकी जो काही वाटा आहे तो औद्योगिक कुटुंब किंवा वैयक्तिक व्यक्ती नाही, तर टाटा ट्रस्ट नावाची परोपकारी संस्था जी आहे तिच्याकडे आहे. टाटा ट्रस्ट ही जी संस्था आहे ती नफा कमावण्यासाठी नाही तर समाज सेवा करण्यासाठी बनवण्यात आलेली आहे, उभी करण्यात आलेली आहे. टाटा सन्सला मिळणारा जो काही प्रचंड डिव्हिडंड आहे त्याचा 2/3 भाग जो आहे तो थेट समाजाच्या कल्याणासाठी जातो. जगातील कुठलीही अब्जाधीश कुटुंबे किंवा कॉर्पोरेट हाऊसेसकडे असे मॉडेल नाही, परंतु टाटा समूहाने आपल्याच कंपन्यांची पायाभरणी अशी केलेली आहे की नफ्याचा मोठा हिस्सा जो आहे तो पुन्हा समाजाकडे जातो. हे मॉडेल केवळ उदात्त नाही तर अत्यंत शाश्वत देखील आहे आणि म्हणूनच ते आजतागायत चालत आलेलं आहे. टाटा ट्रस्ट काय करतं तर शिक्षण म्हणा, विज्ञान म्हणा, आरोग्य, ग्रामीण विकास, शेती, कॅन्सर उपचार, आपत्ती व्यवस्थापन, डिजिटल इंडिया, ऊर्जा या क्षेत्रांमध्ये देशभर काम करत असते. भारतामधील मोठमोठ्या संशोधन संस्थांपैकी अनेक संस्थांना टाटा ट्रस्टने आर्थिक मदत देखील केलेली आहे. IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोर जी आहे त्याच्यासारखी संस्था टाटा समूहाच्या देणगीतून उभारली गेली. TIFR टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्था फक्त भारतातच नाही तर जगात देखील प्रतिष्ठित आहेत. त्यांच्या मागे टाटा ट्रस्टचा दृष्टिकोन आहे आणि टाटा ट्रस्टचा निधी देखील आहे. जगभरात तुम्ही जर नजर टाकली तर CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती कंपन्यांनी केवळ त्यांच्या नफ्याच्या 2% निधी समाजासाठी वापरणे यामध्ये बंधनकारक असतं भारतामध्ये, परंतु टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सची 66% हिस्सेदारी असल्यामुळे टाटा समूहातल्या कंपन्यांचा मोठ्या प्रमाणातला नफा जो आहे तो थेट समाजाच्या कामासाठी वापरला जातो. म्हणजे CSR हा टाटांसाठी कर्तव्य नाही तर तो संस्कार आहे. साम्राज्य जितकं मोठं आहे तितकाच त्यांचा समाजासाठीचा निधी देखील मोठा आहे. साधारणतः कोणत्याही मोठ्या उद्योग समूहाचा नफा जो असतो तो त्याच्या मालकाकडे जातो किंवा शेअर होल्डर्सकडे जातो, पण टाटा समूह फक्त आणि फक्त समाजाकडे त्यांचा नफा देण्याकडे जास्त लक्ष देतं. इतिहासातली अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. जसं देशामध्ये वीज नसताना टाटांनी मुंबईमध्ये पहिला जलविद्युत प्रकल्प उभारला. जेव्हा भारतामध्ये वैद्यकीय संशोधन करण्यासाठी एकही मोठी संस्था नव्हती तेव्हा टाटांनी विज्ञान संस्था उभारली. जेव्हा भारतामध्ये स्वतःचं स्टील नव्हतं तेव्हा टाटांनी जमशेदपूर उभारलं. जेव्हा भारतामध्ये लक्झरी हॉटेल्स नव्हती तेव्हा टाटांनी ताज हॉटेल सुरुवात केली. हे सगळं फक्त नफा कमावण्यासाठी केलेलं नव्हतं तर देशाला पुढे नेण्यासाठी, देशाला उभं करण्यासाठी केलेलं होतं. आता तुम्ही म्हणाल की आजच्या काळात देखील ही परंपरा कायम आहे का, तर हो आहे. इलेक्ट्रिक वाहनांपासून ते डिफेन्स पर्यंत, 5G नेटवर्क पासून ते सेमीकंडक्टर्स पर्यंत टाटा सगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहे. टाटा समूह केवळ व्यवसाय करत नाही तर भारताला पुढील 50 वर्षे चालवणाऱ्या तंत्रज्ञान आणि उद्योगांची पायाभरणी देखील करत आहे. हेच कारण आहे ज्यामुळे टाटा समूहाला नेशन बिल्डर असं म्हटलं जातं. भारताची मूलभूत रचना जसं की उद्योग, संशोधन, शिक्षण, विज्ञान, आरोग्य, रोजगार, तंत्रज्ञान या सगळ्यांच्या मागे जर तुम्ही बघितलं तर टाटांचं मोठं योगदान आहे. भारताला स्टील दिलं टाटांनी, भारताला पहिली अत्याधुनिक वीज दिली टाटांनी, भारताला जागतिक दर्जाचं विद्यापीठ दिलं टाटांनी, भारताला हजारो कोटींचा सामाजिक कल्याण निधी जो आहे तो कोणी दिला तर टाटांनी, भारताला रोजगार, विकास आणि स्वप्न कोणी दाखवलं तर टाटांनी, भारताला आपली पहिली एअरलाईन कोणी दिली ती टाटांनीच दिली. ती एअरलाईन डबघाईला आल्यानंतर वाचवण्यासाठी पुन्हा खरेदी कोणी केली तीही टाटांनीच केली. शेवटी टाटा समूहाचा हा प्रवास जो आहे हा केवळ उद्योगांचा इतिहास नाही तर तो एका मूल्य संस्कृतीचा वारसा आहे. तो संघर्षाचा, साहसाचा, धाडसाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाला परतफेड करण्याचा जो काही संस्कार आहे त्या संस्काराचा प्रवास आहे. तुम्हाला देखील टाटांबद्दल अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मैत्रिणी बाकी कोणी असतील त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. बाकी अशा इंटरेस्टिंग बिझनेस स्टोरीज पाहण्यासाठी तुम्ही पैसा पाणीला सबस्क्राईब केलंच असेल असं मी गृहीत धरतोय. नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा. आपण सध्या इथेच थांबूयात. भेटूया एका नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी.